ओव्हर नंबर आता 4ला सुरुवात होईल. 3 ओव्हरचा खेळ म्हणजे अर्धा खेळ संपलेला आहे. पहिल्या डावातला अर्धा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती काजारवाडीचा अजय मोहिते. अजय मोहिते गोलंदाजीसाठी आलेत. कराड फायटर या टीमच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 43 धावा धावफलकावरती सागर निकम आतापर्यंत खेळत आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे 1 धाव आले. संदीप कदम यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता. 4 बॉलच्या पाठीमागे 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. इथून पुढे मात्र एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. येणाऱ्या 18 बॉलवरती जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या टीमला. अजय मोहिते हा देखील जर पाहिलं तर एक कंजूस गोलंदाज म्हणून कराड तालुक्याच्या वतीनं जाणला जातो. कराड फायटर या टीमचा उर्ध विकेट. पहिला बॉल अप्रतिम राहिलाय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. चांगला बॉल. आता हा बॉल डॉट आलेला आहे. सागर निकम फटक्यांसाठी झगडताय. जो खेळाडू सहजरित्या टेनिस बॉलला बाहेर पाठवतो ना, अशा खेळाडूला मोठ्या फटक्यांसाठी झगडावं लागतंय. यावेळेला हेलिकॉप्टरचं उड्डाण सरळ सीमा रेषेच्या पलीकडे आबरा का डाबरा फटका जबरा बॉल सीमा पार षटकार. सागर निकमने हेलिकॉप्टर लँड केलंय. साताऱ्यावरून का आलोय हे मात्र दाखवलंय. आता सागर निकमने आपल्या नावाची ताकद आणि बॅटिंगची दहशत आता सागर निकम तयार करतायत. 49 धावा धावफलकावरती लागले गेल्या. अजय मोहिते पुन्हा एकदा निघतायत तिसरा बॉल घेऊन. यावेळेस पा खडे खडे लगावलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. साताऱ्याचा बकासूर भूमिपुत्र मैदान कोपरखैरणे दहाडतोय. षटकार. आप चांगला बॉल. कमी गतीचा बॉल हाताला. डॉट बॉल आलाय. नाखुश पाहायला मिळाले आपल्या फटक्यावरती आणि त्यानंतर ड्रिल करून दाखवलं की हा बॉल अशा प्रकारे खेळायला पाहिजे होता. लोअर फुल टॉस वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. कमी गतीचा बॉल म्हणजे अशा प्रकारचं दुहेरी मिश्रण काजारवाडीचा अजय मोहिते अंमलामध्ये आणून बॉल डॉट टाकतोय. कमबॅक केलाय परंतु या बॉल वरती आणखीन एक लांबच लांब सागर निकमच्या बॅट मधून हा येतोय ब्रँडेड षटकार. थँक्यू. काय बॅटिंग केली सागर निकम यांचा जलवा सुरू झाला. आणखीन एक बॉल निघाला सीमा रेषेच्या दिशेने. याही बॉल वरती धमाका आता झालाय मोठा. आता या बॉल वरती काय घडलंय प्रत्यक्षात पाहणी करतील पंच आणि सांगतील की या बॉल वरती धावा आता किती आलेल्या आहेत. खेळ थांबलेला आहे. पंच 2 आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि प्रत्यक्षात आता या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील. बॉल तर सीमारेषा पलीकडे गेलेला आहे परंतु प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये आता खेळ कशासाठी थांबलेला आहे याची माहिती आपल्यापर्यंत येईल. ओ हा डेड बॉल पंचांनी सांगितले त्याच्यामुळे आता हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल.
प्रेक्षकांचा जल्लोष प्रत्येक बॉलच्या पाठीमागे होतोय. प्रत्येक जण मनमुराद आनंद घेतोय. प्रत्येक जण आपल्या टीमला सपोर्ट करतोय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही अशी क्रिकेट स्पर्धा आहे ना, जी तालुक्यामधली क्रिकेट स्पर्धा आहे. म्हणजे तालुक्यातला कोणताही खेळाडू आणा, तो गावाला राहणारा असू द्या किंवा मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणारा असू द्या, फक्त तो तालुक्यातला असला पाहिजे. आणि त्या प्रकारची क्रिकेट स्पर्धा म्हणजे कोणतीही बंधनं नाहीयेत. तालुक्यातला तुम्ही कोणताही खेळाडू या स्पर्धेमध्ये घेऊन येऊ शकता आणि त्या प्रकारचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. आतापर्यंत आपण बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धेमध्ये असोसिएशन वाईज क्रिकेट स्पर्धा पाहिल्या, परंतु काही क्रिकेट स्पर्धा अशा आहेत त्या तालुका ओपन आहेत. तालुक्यातला तुम्ही कोणताही खेळाडू आणा, त्याला खेळवा. गत वर्षी असोसिएशन वाईज भरपूर स्पर्धा झाल्या, परंतु या वर्षीचा रबर बॉल हंगामाचा जर विचार केला तर अनेक स्पर्धा या तालुका हाफ गटाच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांनी दिलेली पसंती तालुका हाफ गटाला भरपूर आपल्याला पाहायला मिळेल. चला, अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल, पंच जो निर्णय देतील तो मात्र दोन्ही टीमना मान्य करावा लागेल अशी सूचना आयोजन समितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती करूया की आपण निश्चित सहकार्य करावं अशी विनंती आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुणी बनवल्यात? केतन म्हात्रे आयकॉन खेळाडू म्हणून खेळले 124 धावा त्यांच्या बॅटमधून. ओम पांडे 110 धावा त्यांच्या बॅटमधून. निखिल जाधव 106, आदित्य जाधव 102, स्वप्नील शिंदे 100. म्हणजे टॉप 5 फलंदाज. सुजित शेवाळे 6व्या क्रमांकावरती आहेत. प्रणव 6 विकेट, प्रथमेश म्हात्रे 5 विकेट, सिद्धार्थ जगदाळे 5 विकेट, श्रेयस यादव 4 विकेट, प्रतीक सकपाळ 4 विकेट. हे टॉप 5 गोलंदाज आहेत ज्यांनी सर्वाधिक विकेट्स घेतलेले आहेत. हे थोड्या वेळासाठी थांबलेला आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि तो निर्णय आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचं हे जे क्रिकेट स्पर्धा आहे ना, ती सक्सेसफुल असं म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारे या स्पर्धेने क्राऊड खेचलेला आहे तो जबरदस्त आहे. अगदी पावसाळी रबर बॉल मध्ये प्रेक्षक जमवणं हे थोडस कठीण काम असतं, परंतु या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पंचांचा आता अंतिम निर्णय आता आलेला आहे. षटकार घोषित केलेला आहे पंचाने आणि या 6 धावा आता स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. निश्चित, कारण ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला, बॉल प्ले मध्ये गेला आणि त्यानंतरचा खेळलेला फटका आणि बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये सागर निकम यांनी काय बॅटिंग केलेली आहे. 8च बॉल खेळले, 25 धावा त्यांनी बनवल्या. चला मित्रांनो, दोन्ही संघांना विनंती आहे, खेळाडू वृत्तीने आपण हा निर्णय स्वीकारूया आणि सामन्याला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. त्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती. चला, आता गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत विशाल मोरे, जे तुळसण गावचे खेळाडू आहेत आणि त्यांना गोलंदाजीसाठी आणले गेले. डावकुरे आता जे गोलंदाज आता वापरले जातात टीम कराड फायटर्स या टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 सध्या आता मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. 67 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ज्या पद्धतीने आदित्य जाधवने फलंदाजी केली, तदनंतर मात्र कुठेतरी धावसंख्या मंदावली होती आणि त्यानंतर सागर निकम मैदानाच्या आतमध्ये आल्याने मोठ्या फटक्यांचा धुडगूस त्यांनी घातला आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत आणून ठेवलंय. 5वं षटक आणि गोलंदाजीसाठी विशाल मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुळसण गावाला बिलॉंग करतात आणि कराड तालुक्यामधून सातत्याने जर पाहिलं तर तालुका वाईज संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डावकुरे आता जे गोलंदाज विशाल मोरे, पहिला बॉल. अगदी फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, पहिल्यांदा पकडू शकले नाही, परंतु ही धाव मात्र कंप्लीट केली जाते. त्या फटका खेळण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला. वेळेची अचूकता नव्हती आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा बॉल पकडताना थोडीशी गडबड झाली. आपल्या फॉलो थ्रू मध्ये एका हाताने अडवताना बॉल आणि त्यानंतर घेतलेली एक सिंगल धाव आणि स्ट्राईक रोटेट केलेला आहे. आता सागर निकम स्ट्रायकरला बॅटिंग करतील, ज्यांनी 25 धावा आतापर्यंत या डाबामध्ये कुटलेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. विशाल मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अगदी डावकुरे हाताचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि जमेची बाजू ही वीर मराठा वॉरियर्स बोरण्यासाठी सागर निकम स्ट्रायकर रेनला फटका हवेत. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल सीमारेषा पार. सागर निकम बकासूरच्या बॅटमधून षटकार. या मॅच मध्ये सागर निकम यांचा पिक्चर हिट आहे. एका पायावर गरकन गिरकी घेतल्याने बॉलला भिरकावून दिलं. सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी 74 धावा धावफलकावरती आलेत. षटक क्रमांक 5, बॉल क्रमांक 3. विशाल मोरे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. सागर निकम
साताऱ्याचा वाघ आता मुंबईमध्ये दहाडतोय. आणखीन एक षटकार आलाय. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये. सागर निकम नावाचं वादळ आता निर्माण झालंय. 10 बॉलच्या पाठीमागे 37 धावा. फुलटॉस बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. सागर निकम नाव, अंबादरे गाव, मेजबानीवरती मारला ताव आणि सागर निकम खाऊन गेले या बॉलवरती भाव. वैयक्तिक 37 धावा. बॅटिंग करताना सागर निकम यांनी बनवलेली आहे. टीमची टोटल धावसंख्या 80 धावा धावफलकावरती उभ्या झाल्या बघता बघता आणि विशाल मोरे यांच्यावरती प्रचंड मोठा हल्ला चढवलाय. हॅलो, सुरुवात कशी होती यापेक्षा आता ज्या पद्धतीने आपण संघाची कामगिरी पाहतोय, कारण की पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 11 धावा आल्या होत्या सिद्धार्थ जगदाळच्या गोलंदाजीवरती. परंतु तदनंतर जर पाहिलं तर आदित्य जाधव आणि सागर निकम यांनी जी फलंदाजी केली ना, त्यांच्या फलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत 4.3 बॉलच्या समाप्तीनंतर 80 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे. ठोशेघर प्रसिद्ध आहे धबधब्यासाठी, तसं ठोशेघर मध्ये क्रिकेट स्पर्धा होते. समर्थ पठार लीग आणि त्या प्रीमियर लीगचे अध्यक्ष अरविंद भाऊ जाधव यांच्या माध्यमातून सागर निकम यांच्या बहारदार खेळीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही त्यांचे आभारी आहोत. खेळही तसाच केलाय. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी. विशाल मोरे गाव तुळसण पुन्हा तयार. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. आता कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या संघावरती, कराड फायटर या संघावरती प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या फटक्यावरती एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल नंतर धावसंख्या 81 या आकड्यावरती. आता या बॉलने विशाल मोरे यांचं मनोबल वाढवलं असेल, कारण या अगोदर विशाल मोरे यांनी 2 मोठे फटके खर्च केले होते. बॅटची कडा या बॉलने घेतली. पाठीमागच्या बाजूला बॅकअप होतं. राजू कंक त्या ठिकाणी होते. सिंगल धाव खर्च झालेली आहे. संदीप कदम सायकलला तयार. यावेळेस अगदी स्ट्राईक रोटेट हा या स्पर्धेचा नियम आहे आणि याच नियमाचा वापर केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये संदीप कदम यांना माघारी परतावं लागतंय. निश्चित, कारण विकेटची तडजोड करावी लागली सागर निकम यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी. तडजोड आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे आणि इथे ती तडजोड केली आहे. जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टींची आपण तडजोड यासाठी करतो ना, की काही गोष्टी चांगल्या घडाव्या म्हणून, आणि त्यासाठी की केलेला हा प्रयत्न होता. सागर निकम चांगल्या लयमध्ये आहेत, अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहेत. त्यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. षटकातले शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये वडगावचा अमर बांबरस. यावेळेस पास सागर निकम यांच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का? नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, जिथे 2 धावा संघाच्या धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ते 84 या आकड्यावरती. आता या षटकातला शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. बॅटिंग करताना सागर निकम 40 वरती बॅटिंग करतायत. आज अर्धशतक ठोकणार का? ती चाहूल लागली असेल किंवा अर्धशतक हे डाउनलोडिंगला टाकलंय का? परंतु एका बाजूला तुळसणचा विशाल मोरे शेवटचा बॉल. आता विशाल मोरे यांना कमबॅक करावं लागेल, कारण की 2 मोठे फटके आले या षटकामध्ये. सागर निकम यांच्या बॅट मधून आता शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. अगदी प्रेक्षक जसा फटका मारला ना निलेश सर, प्रत्येक प्रेक्षक अगदी मैदानावरचं चित्रण दिसत नाही, तर तदनंतर जागेवरून उठून उभा राहतोय आणि तदनंतर कॅच गेले की किती धावा येतात या बॉलवरती हे मात्र पाहिलं जात आहे. षटकाची होती समाप्ती आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर 85 आकड्यावरती. 80. गोलंदाजी मार्क वरती आता आलाय. गोलंदाजी मार्क वरती असा ऑलराऊंडर खेळाडू येतोय जो स्वतःचा व्यवसाय आणि क्रिकेटला बॅलन्स करतो. रात्री स्वतःचा व्यवसाय सांभाळून सकाळी क्रिकेट खेळतो. मैदानाच्या आतमध्ये शेवाळवाडीचा कराडचा डॉन सुजित शेवाळे गोलंदाजी मार्क वरती आलाय.
परंतु बॅटिंग वरती आंबेदरे गावचा सातारचा बकासूर नाव आहे सागर निकम. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती हा खेळाडू येऊन पोहोचलाय. बॅटल बघण्यासारखं आहे. एका बाजूला सुजित शेवाळे विरुद्ध सागर निकम. अंतिम षटकाला सुरुवात. ओ टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. सिंगल मिळेल या बॉलच्या पाठीमागे, परंतु ही धाव बॅट कट आहे की बाईज आहे? ओके, लेग बाईज आहे. लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव आले. बेस्ट वर्सेस बेस्ट. एकीकडे कराड तालुक्यामध्ये आपल्या खेळाच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावरती नावारूपास आलेला खेळाडू म्हणजे सुजित शेवाळे. समोर सागर निकम. लेगबायच्या स्वरूपात एक धाव आली. आता दुसरा बॉल प्रगतीपथावरती असताना स्ट्रायकरला अमर बामराज. आपटलेला बॉल, त्याच्यावरती केलेला प्रहार. डीपला खेळाडू झेल निसटला आणि या बॉल वरती मोहर लागलीये 4 धावेंची. चौकार. अमर बामरस यांनी अगदी दैदिप्यमान स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉलची थोडीशी उंची होती, परंतु स्वतःला स्ट्रेस केला आणि तदनंतर या बॉलला सीमारेषेपार पाठवलं. 4 धावा आल्या. 90 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर KSK महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष वाळणे गावचे सचिन भाऊ नलावडे यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे त्यांचंही. आणि या बॉलच्या पाठीमागे आपण चर्चा करतच होतो की ज्या प्रकारची बॅटिंग व्हायला हवी त्या प्रकारची बॅटिंग होऊ शकली नाही आणि वडगावचा अमर बामरस इथे माघारी. आहे बोरणे. ओ इथे मंकडिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे आता प्रत्यक्षात पंचांचा निर्णय काय येईल? विनू मंकड यांनी अशा प्रकारचा प्रयत्न क्रिकेटमध्ये केला होता आणि त्यांनी विल ब्राऊनला आउट केलं होतं. तिथून एक प्रघात पडला होता तो म्हणजे मंकडिंगचा. त्यांच्या आडनावाने क्रिकेट ओळखू लागली, विकेट ओळखू लागली. कारण विनू मांकडे भारतीय टीमचे ऑलराऊंडर खेळाडू, त्यांनी असा प्रयत्न केला होता. ऑस्ट्रेलियाच्या विल ब्राऊनला आउट केलं होतं, परंतु ही विकेट जर आली तर ती रनआउट मध्ये मोजली जाईल. परंतु इथे आता प्रयत्न काय झालाय, पंच काय सांगतील? ओके, रेफर केले टीव्ही अंपायरकडे. मंकडिंग साठी म्हणजे रनआउट साठी आता रेफर केलेला आहे. टीव्ही अंपायर सूर्यकांत आडव सर पाहतील की प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे सुजित शेवाळे डॉन यांनी जी काही क्रिया केली आहे ना त्याची पाहणी पुन्हा एकदा केली जाईल. ट्वेंटी टू ॲट क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन 22 ॲट क्रिकेट कार्निवल. प्रवास जर महाराज आपण पाहिला ना, सुरुवातीला फार खडतर होता. एक कॅमेरानिशी सुरू केलेला हा प्रवास जवळजवळ आता 5 ते 6 कॅमेरा, त्याच्यामध्ये ड्रोन कॅमेरा त्यांनी आणलेला आहे. म्हणजे असं जाळं या 22 ॲट क्रिकेट वाहिनीने निर्माण केलं अलीकडच्या 2 वर्षामध्ये. अगदी प्रचंड मेहनत सचिन शिंदे आणि संपूर्ण टीमने आणि फलंदाज नॉट आउट आहे. थर्ड अंपायरचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सूर्यकांत आडाव होते थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि त्यांनी सांगितलंय की फलंदाज नॉट आउट आहे. 90 धावा धावफलकावरती चर्चा करत होता पण 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचे की ज्यांनी अगदी सुरुवात छोटी केली परंतु तदनंतर प्रचंड मेहनत घेतली, कामामध्ये प्रामाणिकपणा दाखवला आणि आज जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर रोहित पाटील यांनी आपल्या बाईटमध्ये सांगितलं की टॉप 5 युट्यूब वाहिनीमध्ये सध्या 22 यार्ड क्रिकेट वाहिनीचं नाव मात्र घेतलं जातं. हा कामाचा दर्जा आणि कामाची मेहनत 22 यार्ड क्रिकेट वाहिनीची आपल्याला पाहायला मिळते. सुजित शेवाळे पुन्हा तयार. सायकरिंगला बोरणे गावचा जयवंत कदम. यावेळेला वेळेची अचूकता नाहीये. धाबा किती मिळतील? दुसरीचा प्रयत्न होईल का नाही? सिंगलच.
एकच सिंगल या ठिकाणी प्राप्त केले कारण की साताऱ्याचा बकासूर सध्या स्ट्रायकर एंडला येताना आपल्याला पाहायला मिळते. सागर निकम आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती असताना 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आणि अर्धशतक सादर करण्यासाठी अजून 9 धावांची गरज आहे. परंतु या इनिंग मधील जर पाहिलं ना तर 2च बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. निश्चित 2 बॉलवरती अर्धशतक येईल का आणि वीर मराठा वॉरियर्स बोरने 100 पार जाईल का, आता याची चर्चा रंगू लागले. कारण कराड फायटरने 104चं प्रत्युत्तर दिलं होतं कालच्या दिवसामध्ये. त्यामुळे या मॅच मध्ये मजा धमाल कमाल सर्व काही आहे. सुजित शेवाळे वंचित ठेवेल का सागर निकमला अर्धशतकापासून? सागर निकम तयार. स्ट्रायकर एंडला वैयक्तिक 41 धावांवरती हा खेळाडू बॅटिंग करतोय. गावावरतून आलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सातारा तालुक्यासाठी आणि आंबेदरे हे गाव सातारा तालुक्यामध्ये येतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॅकअपला नाहीयेत, लांबचा प्रवास करावा लागेल आणि बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी चौकार. आहे तो टप्पा पडल्यानंतर किती उसळलेला आहे याची पाहणी आता टीव्ही अंपायर करतील. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. डीआरएसचा वापर केला बॅटिंग टीमने. प्रत्यक्षात हा जो बॉल सुजित शेवाळे यांनी टाकलाय ना तो टप्पा पडल्यानंतर किती उसळलाय, आता याची पाहणी पुन्हा एकदा सूर्यकांत आडावसर करतील की आता उसळल्यानंतर हा बॉल किती उंचीवरती होता याची पाहणी सुरू आहे. परंतु बॉलवरती चौकार आलाय. सागर निकम बॅटिंग करताना वैयक्तिक त्यांनी धाबा बनवलेल्या आहेत 45. योग्य बॉल आहे त्यामुळे आता शेवटचा बॉल बाकी आहे. चांगला बॉल हाताळला आणि या बॉलवरती 4 धाबा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 45 धाबा. आता या पहिल्या डावातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि सागर निकम अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती शेवटच्या बॉलवरती षटकार मारत आपलं अर्धशतक सादर करणार की सुजित शेवाळेच्या गोलंदाजीमधून डॉट बॉल येणार आणि टार्गेट सेट करणारा हा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित शेवाळे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही. क्षेत्ररक्षक वेगाने गेले. दुसरीचा प्रयत्न चालवला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. सागर निकम वैयक्तिक 47 धावांचा झुंजार खेळ. एकदा जोरदार टाळ्या सागर निकम यांच्या बॅटिंगसाठी. रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा आणि या मॅच मध्ये या खेळाडूने रंग भरले. बॅटिंग करताना वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने बनवल्या धावा 97. आता कराड फायटरला बनवायच्या आहेत धावा 98. 98 धावांचं लक्ष इथे निर्माण केलंय.